सुहाणीने अनुजाचा हात सम्राटच्या हातात दिला. सम्राट काही बोलण्यासाठी आपले ओठ हलवतो, पण सुहाणी मध्येच त्याच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाली, "काहीच बोलू नका सम्राट. मी आनंदी आहे, खूप आनंदी आहे. माझ्यासाठी मनात कोणतंही ओझं ठेवू नका. फक्त तुम्ही आनंदी राहा." असं म्हणत तिने त्याच्या हातावर हळूच किस केलं आणि मग ती बाहेर निघून गेली. सम्राटच्या काळजात धस्स झालं. जसजसं सुहाणी बाहेरच्या दिशेने पावलं टाकत होती, तसतसं त्याचं मन बेचैन होत होतं. त्याला आपलं सगळं संपत असल्यासारखं वाटत होतं. अनुजा अजूनही त्याचा हात पकडून बसली होती. ती सम्राटच्या उत्तराची वाट पाहत होती. सम्राटने अनुजाकडे पाहिलं आणि अनुजाने सम्राटकडे. "आपण फक्त मित्र राहू शकत नाही का?" सम्राट तिचा हात सोडत म्हणाला. अनुजाच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. "मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती सम्राट. मला माहित होतं की तू योग्य निर्णय घेशील. ज्या दिवशी तुझं सुहाणीसोबत लग्न झालं, त्याच दिवशी तू तिचा झाला होतास. मी तुमच्या दोघांसाठी खूप आनंदी आहे," ती हसत म्हणाली. सम्राटचा चेहरा उजळून निघाला. त्याने तिच्या कपाळावर किस केलं आणि म्हणाला, "थँक यू सो मच अनुजा." अनुजा म्हणाली, "जा, लवकर जा, थांबव तिला." सम्राट लगेच सुहाणीच्या मागे धावला. सुहाणी हळूहळू चालत होती, त्यामुळे ती फार दूर गेली नव्हती. सम्राट तिच्या मागे गेला आणि तिचा हात पकडून तिला आपल्या दिशेने फिरवलं. सुहाणीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती आपल्या मोठ्या पापण्या मिचकावत त्याच्याकडे पाहू लागली. "खूप मोठी दानशूर आहेस ना तू? स्वतःचा आनंद दुसऱ्यांना वाटत फिरतेस." सम्राट थोड्या रागात म्हणाला, "माझा आनंद तर तुमच्या आनंदातच आहे सम्राट." सुहाणी असं म्हणताच सम्राट तिला कमरेतून पकडून स्वतःजवळ ओढत म्हणाला, "आणि जर मी म्हणालो की माझा आनंद तर माझ्या या वेड्या बायकोमध्ये आहे, जर मी म्हणालो की माझ्या या वेड्या बायकोशिवाय मला शांतता मिळत नाही, आणि आज तू जे केलंस ना, त्यानंतर तर मला तुझ्यावर अजूनच जास्त प्रेम झालंय. मी प्रयत्न करूनही अनुजासोबत आनंदी राहू शकणार नाही, कारण तू माझ्या आत्म्यात बसली आहेस, माझ्या प्रत्येक श्वासात सामावली आहेस." हे ऐकून सुहाणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "सम्राट," असं म्हणत ती त्याच्या छातीला बिलगली. सम्राटही तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला, "अगं वेडे, माझा खरा आनंद तर तुझ्यासोबत आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं ना. आता हा सम्राट फक्त आणि फक्त तुझा आहे. समजलं ना मिसेस सूर्यवंशी?" सुहाणी लगेच म्हणाली, "तुम्ही खूप बोलता मिस्टर सूर्यवंशी." असं म्हणत तिने त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि त्याला किस करू लागली. सम्राटनेही डोळे बंद केले. दोघंही एकमेकांना किस करत आपल्या प्रेमाच्या पावसात हरवून गेले. आज संपूर्ण सृष्टीच त्यांच्या प्रेमासाठी आनंदी झाली होती. इकडे अनुजाने प्रत्येक प्रकारे सम्राटला स्वतःपासून मुक्त केलं होतं. ही गोष्ट वेगळी होती की ती स्वतः आतून पूर्णपणे तुटली होती. जसजसा सम्राट तिच्यापासून दूर जात होता, तसतसं तिचं मन खचत होतं. ती ओल्या डोळ्यांनी सम्राटकडे पाहत राहिली, जोपर्यंत तो तिच्या नजरेआड झाला नाही. तो दिसेनासा होताच तिने आपला चेहरा हातात झाकला आणि हमसून हमसून रडू लागली. दूर उभा असलेला राघव तिलाच पाहत होता. तिची अवस्था पाहून त्याचेही डोळे पाणावले. तो डोळे पुसत मनात म्हणाला, "तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात अनुजा, खूप चांगल्या. जितकं तुम्हाला ओळखत जातोय, तितकंच तुमच्या प्रेमात बुडत चाललोय. हो, मला माहित आहे की मी जितकं तुमच्यावर प्रेम करू लागलोय, त्यापेक्षा कितीतरी जास्त तुम्ही सम्राटवर प्रेम करता. पण तरीही मी मागे हटणार नाही. जिने कायम सगळ्यांच्या आनंदाचा विचार केला, तिला आयुष्यात प्रत्येक आनंद मिळायलाच हवा. हे माझं वचन आहे तुम्हाला." तो तिथेच उभा राहून अनुजाकडे पाहत हे सगळं मनात बोलत होता. अनुजा अजूनही खूप रडत होती. तेवढ्यात तिला आपल्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला. तिने वर पाहिलं तर समोर राघव उभा होता. तो तिच्या शेजारी बसला आणि आपल्या हातांनी तिचे अश्रू पुसत म्हणाला, "खूप मौल्यवान आहेत तुमचे हे अश्रू. असे वाया घालवू नका." तो अतिशय आपुलकीने बोलला. एका क्षणासाठी अनुजा फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. पुढच्या क्षणी राघव बोलणं बदलत म्हणाला, "म्हणजे तुम्ही रडताना अजिबात चांगल्या दिसत नाही." अनुजा आपल्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली, "थँक यू. तुम्ही योग्य वेळी येऊन मला सत्य सांगितलं नसतं तर कदाचित माझं आयुष्य आत्तापर्यंत संपलं असतं." ती पुढे बोलणार इतक्यात राघव पटकन तिच्या ओठांवर हात ठेवत म्हणाला, "बस, आता हे शब्दही तुमच्या ओठांवर येता कामा नये." अनुजाला समजत नव्हतं की आज राघवला नेमकं काय झालंय, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो तिच्या इतक्या जवळ का येत होता आणि तीही त्याला थांबवत नव्हती. ती एकटक त्याचा चेहरा पाहत राहिली. दुसरीकडे सम्राट आणि सुहाणी
अजूनही एकमेकात हरवले होते. मग सम्राट हलकेच दूर होत म्हणाला, "सगळं प्रेम इथेच दाखवणार आहात का मॅडम, की आता घरीही जाणार?" तो तिला चिडवत म्हणाला. हे ऐकून सुहाणी लाजली. तिने हळूच आपला चेहरा त्याच्या छातीत लपवला. पण अचानक तिला काहीतरी आठवलं. "अनुजा?" सम्राट काही बोलणार, तोच मागून अनुजाचा आवाज आला. "मी ठीक आहे सुहाणी." सुहाणी आणि सम्राटने मागे वळून पाहिलं. मागे अनुजा उभी होती आणि तिच्यासोबत राघवही होता. सुहाणी काही बोलण्यासाठी ओठ हलवते, पण अनुजा मध्येच म्हणाली, "काही बोलू नकोस सुहाणी. मी आनंदी आहे, खूप आनंदी. असं समजू नकोस की सम्राट माझा झाला नाही म्हणून मी आयुष्यभर एकटी किंवा एकाकी राहणार आहे. नाही, अजिबात नाही." मग ती हलकसं हसत पुढे म्हणाली, "मीही आता पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय आणि माझ्यासोबत राहण्यासाठी हे आहेत ना, राघव, माझा मित्र, यांनी मला खूप साथ दिली आहे आणि आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय." हे ऐकताच राघव आश्चर्याने अनुजाकडे पाहू लागला. जणू त्याने काहीतरी चुकीचं ऐकलं आहे असं त्याला वाटलं. त्याला तर विश्वासच बसत नव्हता की अनुजा असं काही बोलू शकते. त्याच्यासोबत सम्राट आणि सुहाणीही आश्चर्यचकित झाले होते. सम्राटने एकदा राघवकडे पाहिलं, जो डोळ्यात चमक घेऊन अनुजाकडे पाहत होता. सम्राट मनातल्या मनात हसला आणि अनुजाच्या जवळ जात म्हणाला, "तू खुश आहेस ना अनुजा?" अनुजा राघवचा हात पकडत म्हणाली, "मी खूप खुश आहे. माझी काळजी करू नकोस." जरी सम्राट आणि सुहाणी दोघांनाही समजलं होतं की अनुजाने हा निर्णय फक्त यासाठी घेतला आहे जेणेकरून चुकूनही ती दोघांच्या मध्ये येऊ नये. पण दोघांनीही राघवच्या डोळ्यात अनुजासाठीचं प्रेम पाहिलं होतं. त्यामुळे ते निश्चिंत होते. "तुम्ही दोघं स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी सोबत राहा." इतकं बोलून अनुजा राघवचा हात पकडून तिथून निघून जाते. दोघंही एकमेकांच्या पावलाशी पावलं मिळवत चालत होते. सम्राट आणि सुहाणी ते दोघं नजरेआड होईपर्यंत पाहत उभे राहिले. मग सम्राट आपला हात पुढे करत म्हणाला, "घरी जायचं का मिसेस सूर्यवंशी?" सुहाणी आपला हात त्याच्या हातात देत म्हणाली, "तुमची जिथे इच्छा असेल तिथे घेऊन चला." सम्राट डोळा मारत म्हणाला, "मग हनीमूनला घेऊन जाऊ का?" "शटाप सम्राट, काय तुम्ही पण?" सुहाणी आपल्या गुलाबी गालांची लाली लपवत गाडीत जाऊन बसते. पाऊस आधीपेक्षा कमी झाला होता. इकडे अनुजा आणि राघव शांतपणे रस्त्यावरून चालत होते. "माफ करा राघवजी, तुम्हाला न विचारताच मी इतका मोठा निर्णय घेतला." असं बोलत ती त्याचा हात सोडते. राघव आपल्या हाताकडे पाहत म्हणाला, "वचन देतो अनुजा, आज ज्या प्रकारे तुम्ही माझा हात सोडलात ना, एक दिवस तुम्ही स्वतः पूर्ण हक्काने आणि प्रेमाने माझा हात पकडाल." अनुजा तशीच चालत म्हणाली, "एकदा तुम्ही मला विचारलं होतं की मी सियाची आई?" तेवढ्यात राघवचा फोन वाजतो, जो सियाचा होता. राघव फोन उचलत म्हणाला, "हॅलो बच्चा." "पप्पा, तुम्ही कुठे आहात?" सिया आपल्या निरागस आवाजात विचारते. अनुजालाही तिचा आवाज ऐकू येत होता. राघव अनुजाकडे पाहत म्हणाला, "बेटा, तुझ्या मम्मा सोबत आहे. बस, त्यांना घरी घेऊन येतोय." हे ऐकताच अनुजा पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. "मी प्रत्येक परिस्थितीत तुमच्या सोबत आहे अनुजाजी. फक्त या डोळ्यातील अश्रू पुसा आणि आपल्या घरी चला. आपण उद्या सकाळीच लग्न करू आणि बेफिकीर राहा. मी तुम्हाला सियाची आई बनवत आहे, माझी पत्नी नाही. ते मी पूर्णपणे तुमच्या इच्छेवर सोडतो." असं बोलत तो तिला आपल्यासोबत येण्याचा इशारा करतो. अनुजा मनात म्हणाली, "तुम्हाला माहित नाही राघवजी, तुम्ही माझी किती मोठी मदत केली आहे. एकतर तुम्ही सियासोबत कायमचं माझं नातं जोडून टाकलं आणि दुसरं म्हणजे आता सम्राटही आपल्या दुनियेत खुश राहील आणि मीही सियासोबत माझी दुनिया बसवेन. मीही खुश राहीन." असा विचार करत ती राघवच्या पावलासोबत पाऊल टाकून चालू लागते. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं होतं. जिथे राघवसाठी अनुजाच त्याची पूर्ण दुनिया बनली होती, तिथे अनुजाच्या दुनियेत राघव फक्त तिचा एक मित्र होता. त्यापेक्षा जास्त काहीच नाही. माहित नाही राघव अनुजाला आपल्या प्रेमाची जाणीव कशी करून देणार होता. इकडे सम्राट आणि सुहाणी घरी जाण्यासाठी निघाले. रात्र खूप झाली होती. काही वेळातच दोघे घरी पोहोचतात. ते पूर्ण भिजले होते. रात्र खूप झाल्यामुळे सगळे जण झोपले होते. सम्राटने आधीच घरी फोन करून सांगितलं होतं की तो उशिरा घरी येईल. सम्राट गाडी थांबवतो आणि पाहतो तर सुहाणी थंडीमुळे थरथर कापत होती. मग तो गाडीतून बाहेर उतरला. सुहाणीच्या बाजूचा दरवाजा उघडत तो म्हणाला, "बहुतेक तुला थंडी वाजते. चल मी तुला
तो अजून बोलतच होता, पण सुहाणीने मध्येच त्याचं बोलणं तोडत म्हटलं, "हो हो, आता तुम्ही एखाद्या फिल्मच्या हिरोसारखं मला तुमचं कोट घालणार. सगळं माहीत आहे मला." तिने गाडीत बसूनच म्हटलं. तिची ती अदा पाहून सम्राटला हसू आलं. तो खाली झुकला आणि चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेत म्हणाला, "नाही मॅडम, सम्राट सूर्यवंशीचा स्टाईल थोडा वेगळा आहे." असं म्हणत त्याने सुहाणीला आपल्या मिठीत उचललं आणि घराच्या आत घेऊन जाऊ लागला. सुहाणीला याची अजिबात अपेक्षा नव्हती. ती मोठे डोळे करून त्याला पाहू लागली. "असं पाहू नकोस मला, नाहीतर किस करेन." जवळ तिच्या ओठांना आपल्या ओठांनी स्पर्श करत तो म्हणाला. लाजेमुळे सुहाणीचे गाल लाल झाले. तिने लगेच आपला चेहरा दुसरीकडे फिरवला. दोघंही प्रेमळ गप्पा मारत आपल्या खोलीकडे जात होते. या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ की कोणीतरी त्यांच्याकडेच पाहत आहे. पाहत नव्हतं तर दोघांकडे रागाने जळत बघत होतं. त्या डोळ्यात इतका राग होता की जणू ते नजरेनेच दोघांना संपवून टाकतील. सम्राट आणि सुहाणीची वाढती जवळीक त्या व्यक्तीला अजिबात सहन होत नव्हती. शेवटी कोण होतं ते आणि त्याला काय हवं होतं? सम्राट आणि सुहाणीला आनंदात पाहून तो इतका अस्वस्थ का झाला होता? त्याचा नक्की हेतू काय होता हे तुम्हाला पुढे समजेलच. इकडे सम्राट सुहाणीला उचलून खोलीत घेऊन जातो. आतापर्यंत सुहाणीला खूप थंडी भरली होती. ती सतत शिंकत होती. सम्राट तिला अलगद खाली उतरवत म्हणाला, "जा, पटकन कपडे बदलून ये." सुहाणी लगेच वॉशरूम मध्ये निघून गेली. सम्राटने पटकन रूमचं हीटर सुरू केलं आणि स्वतःचे कपडे घेऊन स्टडी रूम मध्ये जाऊन कपडे बदलले. त्याने लोअर आणि टी शर्ट घातला होता. सुहानी ही काळ्या रंगाचा सेल गाऊन घालून वॉशरूम मधून बाहेर आली. तोपर्यंत सम्राटही स्टडी रूम मधून बाहेर आला होता. "चल, इथे हीटर समोर बस," असं म्हणत त्याने तिला बेडवर बसवलं आणि ब्लँकेटने व्यवस्थित झाकून टाकलं. त्यानंतर तो बाहेर जाऊ लागला. सुहाणीने विचारलं, "तुम्ही कुठे चाललात?" "अरे बाबा, चहा घ्यायला जातोय दोघांसाठी. तुला बरं वाटेल." असं म्हणत तो पटकन बाहेर निघून गेला. सुहाणी हसत म्हणाली, "माझं बरं तर आधीच झालंय." काही वेळाने सम्राट 2 कप चहा घेऊन परत आला. "चल, आता गरमागरम चहा पिऊन घे, म्हणजे तुझी ही सर्दी पळून जाईल." तो सुहाणीला कप देत म्हणाला. "जिचा नवरा इतका हॉट आहे, तिला सर्दी कशी लागणार?" सुहाणी त्याला चिडवत म्हणाली. "पागल," असं म्हणत सम्राट हसू लागला. थोड्या वेळाने दोघांनी चहा संपवला. सुहाणीचं थरथरणं थोडं कमी झालं होतं, पण पूर्ण थांबलं नव्हतं. ती अजूनही शिंकत होती आणि आपले दोन्ही हात एकमेकांवर घासत होती. सम्राट तिलाच पाहत होता. तो बेडवर आला आणि आपला टी शर्ट काढून बाजूला फेकत सुहाणीच्या ब्लँकेटमध्ये शिरला. सुहाणीच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. ती डोळे मोठे करून त्याला पाहू लागली. सम्राटने एका झटक्यात तिच्या कमरेला धरून तिला आपल्या जवळ ओढलं. सुहाणीने घट्ट डोळे मिटून घेतले. मग सम्राटने रूमची लाईट बंद करत म्हटलं, "काही करत नाहीये, फक्त तुझा हॉट नवरा तुझी थंडी घालवत आहे." असं म्हणत तो तिच्या गाऊनची पूर्ण चैन उघडतो आणि तिचा गाऊन अंगातून काढून बाजूला फेकून देतो. मग तिला आपल्या छातीशी चिपकावून स्वतःचे डोळे बंद करतो. खोलीत अगदीच कमी प्रकाश होता, ज्यात फक्त दोघांचे चेहरे दिसत होते. सुहाणी मात्र अजूनही त्यालाच पाहत होती. सम्राट डोळे बंद ठेवूनच म्हणाला, "डोळे बंद कर मिसेस सूर्यवंशी, नाहीतर मी सुरू झालो तर मग थांबणार नाही." असं म्हणत तो दोघांनाही व्यवस्थित ब्लँकेटमध्ये झाकून घेतो. सुहाणी हसत आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकवत म्हणते, "आय लव्ह यू सडू." इतकं बोलून तीही आपले डोळे बंद करते. सम्राट सुहाणीला घट्ट आपल्या छातीशी कवटाळून घेतो आणि दोघंही गाढ झोपून जातात. दुसऱ्या बाजूला राघव अनुजाला घेऊन आपल्या घरी गेला. दोघंही पूर्ण भिजले होते. राघव घराचा दरवाजा उघडत म्हणाला, "अनुजा, आत या." अनुजाही त्याच्या बरोबर पाऊल टाकत आत गेली. ती आत येताच सिया मम्मा मम्मा म्हणत तिच्याकडे धावत आली आणि तिला बिलगली. अनुजानेही तिला घट्ट मिठीत घेतलं. ते पाहून राघवची आई सुधाजींच्या डोळ्यात पाणी येतं. आज खरंच सियाला आई मिळाली होती. राघवने फोन करून पलकलाही तिथे बोलवलं होतं आणि सगळं सांगितलं होतं. राघव, अनुजा आणि सिया तिघही एकत्र खूप सुंदर दिसत होते. त्यांना पाहून पलकच्याही डोळ्यात पाणी आलं. अखेर अनुजालाही आयुष्यातले सगळे आनंद मिळणार होते आणि आधीपासून तिची हीच तर इच्छा होती. ती लगेच जाऊन अनुजाला मिठी मारत म्हणाली, "मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. खूप खूप
खूप खुश. सुधाजी अनुजाजवळ येत तिची दृष्ट काढत म्हणाल्या, माझी तर कित्येक दिवसापासून इच्छा होती की तूच माझ्या घरची सून बनून यावीस आणि आज ती इच्छा पूर्ण झाली. राघवच्या चेहऱ्यावरचा आनंद काही केल्या लपून राहत नव्हता. तो अनुजाकडे पाहत म्हणत म्हणाला, बघशील, तुझ्यासाठी हा वेडा माणूस जगातील सगळे आनंद तुझ्या पायाशी आणून ठेवेल. मग सुधाजी म्हणाल्या, चला तुम्ही दोघं पटकन कपडे बदला. उद्याच्या लग्नाची तयारीही करायची आहे. मी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. मग राघव आपल्या खोलीत निघून जातो. अनुजा पलक सोबत सुधाजींच्या खोलीत जाते. सिया अजूनही तिच्या कुशीत होती आणि आपल्या निरागस बोलण्याने सगळ्यांना हसवत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रीचं वादळही थांबलं होतं आणि सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाची नवीन सुरुवात झाली होती. राघवच्या घरात सकाळपासूनच गडबड सुरू होती. लग्न जरी साध्या पद्धतीने मंदिरात होणार होतं, तरी लग्न म्हणजे लग्नच ना. अनुजाच्या घरचेही आता पोहोचणार होते. छोटीशी सिया मम्मा मम्मा करत अनुजाच्या मागे पुढे करत होती. एकूणच सगळे खूप आनंदात होते. इकडे सम्राट आणि सुहाणी एकमेकांच्या खूप जवळ झोपलेले होते. खिडकीतून येणाऱ्या प्रकाशामुळे सुहाणीला जाग आली. डोळे उघडताच तिला सम्राट दिसला, जो तिला मिठीत घेऊन शांत झोपला होता. ती हळूच उठून त्याच्या ओठांवर किस करत म्हणाली, या सुंदर सकाळची किती वाट पाहिली आहे मी. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला. ती पाहते आणि मेसेज वाचताच तिचा चेहरा आनंदाने खुलून जातो. तो अनुजाचा मेसेज होता, ज्यात तिने दोघांनाही तिच्या लग्नाला बोलावलं होतं. सुहाणी बाजूला ठेवलेला आपला गाऊन घालते आणि सम्राटला उठवत म्हणते, सम्राट गुड मॉर्निंग, उठा ना. ती त्याच्या केसातून हात फिरवत होती. सम्राट झोपेतच कुरकुरत म्हणाला, परत झोप ना. असं म्हणत तो पुन्हा तिला आपल्या मिठीत ओढून घेतो. हे पाहून सुहाणी त्याच्या डोक्यावर हलकी चापट मारत म्हणाली, ओहो, तुम्ही इतके आळशी कधीपासून झालात. उठा आणि मलाही उठू द्या. आणि तुम्हाला माहित आहे, आताच अनुजाचा मेसेज आला आहे. तिने आपल्या दोघांना लग्नासाठी इन्व्हाइट केलंय. हे ऐकता सम्राटने लगेच डोळे उघडत म्हटलं, अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पण माझं ना आज अजिबात उठायचं मन नाहीये. हे ऐकता सुहाणीचे गाल गुलाबी होतात. ती तिथून उठत म्हणते, तुम्हाला उठायचं नसेल तर नका उठू, पण मला तर जायचं आहे आणि तयारही व्हायचं आहे. म्हणून मी तर चालले. तुम्ही पडून राहा, आळशी कुठले. असं म्हणत ती वॉशरूम मध्ये गेली. तिच्या अदा पाहून सम्राट हसला. तो हसतच म्हणाला, शी इज सो क्यूट यार, सो क्यूट. आय रिअली लव्ह हर. त्याने तसंच बेडवर लेटून म्हटलं. मग त्याने कुणाला तरी फोन केला आणि बोलत बोलत खोली बाहेर निघून गेला. इकडे सुधाजी म्हणाल्या, चला मुलांनो, लवकर करा. पंडितजींशी बोलणं झालं आहे. उशीर होता कामा नये. राघव हसत म्हणाला, मी तर तयारच आहे आई, आणि आपली सियाही रेडी आहे. फक्त अनुजा. राघव पुढे बोलणार इतके त्याची नजर समोरून येणाऱ्या अनुजावर पडते आणि त्याचे शब्दच अडकतात. नेहमी साधेपणात राहणारी अनुजा आज नवरीच्या वेशात अक्षरशः कहर दिसत होती. सुधाजींनी राघवच्या नवरीसाठी आधीच दागिने आणि साडी आणून ठेवली होती. लाल रंगाची सुंदर साडी, नवरीचा साज आणि दागिन्यांनी सजलेली अनुजा खूपच सुंदर दिसत होती. राघव तर पापण्या लावायला सुद्धा विसरला होता. अनुजा एक नजर त्याच्याकडे पाहते, तसा राघव लगेच नजर वळवतो, पण त्याचं हृदय मात्र जोरात धडधडत होतं. अनुजाच्या नजरेत एक पोकळी होती, जी राघवला आपल्या प्रेमाने भरून काढायची होती. तो मनातच म्हणाला, माहित नाही मी कधी माझ्या प्रेमाची कबुली देऊ शकेन की नाही, आणि तुमच्या डोळ्यातील ही पोकळी कधी भरून काढू शकेन की नाही. इकडे सुधाजी अनुजा जवळ जात तिची दृष्ट काढत म्हणाल्या, किती गोड दिसते माझी मुलगी. चला आता पटकन, उशीर होतोय. त्यानंतर सगळेजण मंदिरात जाण्यासाठी निघतात. दुसऱ्या बाजूला सम्राट फोनवर बोलून आत येतो. दरवाजा उघडताच त्याची नजर आरशासमोर तयार होत असलेल्या सुहाणीवर जाते. ती यावेळी आपल्या साडीत अडकली होती. पीच रंगाची साडी आणि त्यावर निळ्या रंगाचा डीप नेक ब्लाउज, ज्यातून तिची गोरी पाठ स्पष्ट दिसत होती. साडी नीट केल्यानंतर सुहाणीने जसे केस मागे सारले, तसा सम्राट फक्त तिलाच पाहत राहिला. तो मनात म्हणाला, ही मुलगी आज माझा जीव घेऊनच थांबणार आहे. असा विचार करत तो हळूहळू तिच्या जवळ जातो आणि तिच्या पोटांवर हात फिरवत तिची पाठ आपल्या छातीला टेकवतो.
सुहाणी तर क्षणात शहरून जाते. सम्राट, ती फक्त एवढंच बोलू शकली. तिचे ओठ थरथरत होते. सम्राट तिला पूर्ण मिठीत घेत म्हणाला, या साडीत तर अक्षरशः कहर दिसतेस. आज काय करण्याचा विचार आहे तुझा? तो तिच्या कानाजवळ ओठ नेत हळू आवाजात म्हणाला आणि तेवढंच सुहाणीचे भान हरवायला पुरेसं होतं. सम्राट, सोडा ना प्लीज, उशीर होतोय. ती खूप लाजत म्हणाली. ती इतकी गोड दिसत होती की सम्राट पुन्हा एकदा तिच्यात हरवून गेला. मोठ्या प्रयत्नाने तो स्वतःवर ताबा ठेवत तिच्या गालावर हलकी थाप मारत म्हणाला, मी 10 मिनिटात तयार होऊन येतो. मग काही वेळानंतर ते दोघंही मंदिरात जाण्यासाठी निघाले. इकडे राघव आणि अनुजा देखील मंदिरात पोहोचले होते. लग्नाची सगळी तयारी झाली होती. राघव आणि अनुजा लग्नासाठी बसले होते. पंडितजींनी मंत्रोच्चार सुरू केले. अगदी त्याच वेळी सम्राट आणि सुहाणी देखील तिथे पोहोचले. अनुजा दोघांना एकत्र पाहून खूप आनंदी झाली आणि ते दोघंही राघव अनुजाला पाहून खुश होते. मग लग्नाच्या विधी सुरू झाल्या आणि बघता बघता अनुजा राघवची झाली. दोघांनी सुधाजींचे आशीर्वाद घेतले. सम्राट अनुजाजवळ जाऊन म्हणाला, तू खुश आहेस ना अनुजा? त्यावर अनुजा म्हणाली, हो सम्राट, मी खूप खुश आहे. मला माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात आनंदाने करायची आहे. सम्राट तिच्याकडे पाहत म्हणाला, एक लक्षात ठेव, तुझा हा मित्र नेहमी तुझ्या सोबत उभा आहे. कधीही माझी गरज पडली तर निसंकोच सांग. सम्राटचं बोलणं ऐकून अनुजा हलकेच मान डोलावते. सगळं आनंदात पार पडतं. राघव अनुजाला घेऊन निघून जातो आणि सम्राटही सुहाणीला घेऊन तिथून निघतो. सुहाणी अनुजासाठी किती आनंदात होती हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. सम्राटने तिचा हात आपल्या हातात घेतला पण काही बोलला नाही. सुहाणी त्याला चिडवत म्हणाली, काय झालं मिस्टर सूर्यवंशी? आज खूप प्रेम येते वाटतं. सम्राटही कुठे मागे राहणारा होता. तो लगेच म्हणाला, मला तर नेहमीच तुझ्यावर प्रेम येतं मिसेस सूर्यवंशी. ही वेगळी गोष्ट आहे की तू मला करू देत नाहीस. त्याचं बोलणं ऐकून सुहाणी लाजली आणि चेहरा दुसरीकडे वळवून घेतला. तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की रस्ता तर घराकडे जात नाहीये. आपण कुठे चाललोय? तिने लहान मुलासारखं उत्साहाने विचारलं. सम्राट तिला अचानक स्वतःकडे ओढून आपल्या छातीशी लावत म्हणाला, तू ना तुझ्या या निरागस अदांचा वापर करणं बंद कर, नाहीतर मी विसरेन की आपण गाडीत आहोत. त्याने तिच्या कमरेवर अलगद बोटं फिरवत म्हटलं. सुहाणी तर पूर्णपणे शहारून जाते. सम्राट इतका रोमॅन्टिक असू शकतो ह्याचा तिने कधी विचारही केला नव्हता. त्यानंतर ती शांत राहणंच पसंत करते. कारण सम्राटचा काही भरोसा नव्हता. कधी कुठे काय सुरू करेल सांगता येत नव्हतं. पूर्ण दिवस ते घरी गेलेच नाही. सम्राट संपूर्ण दिवस तिच्या सोबत राहिला आणि तिला त्या प्रत्येक ठिकाणी घेऊन गेला जी तिला आवडायची. आयुष्यात पहिल्यांदा सम्राट कोणासोबत इतक्या गप्पा मारत होता. तो आधीचा सम्राट वाटतच नव्हता. सुहाणीला तर प्रत्येक क्षणी त्याच्यावर अजून अजून प्रेम होत होतं. रात्र खूप झाली होती आणि मग दोघंही घरी जाण्यासाठी निघाले. दुसरीकडे सिया पूर्ण दिवस अनुजा जवळच होती. सगळे खूप आनंदात होते. पलक आता घरी निघून गेली होती. अनुजा आपल्या खोलीत होती आणि सिया तिच्या मांडीवरच झोपली होती. दार उघडच होतं. तेवढ्यात राघव आत आला. गुलाबी रंगाचा साधा ड्रेस, मोकळे केस, भांगेत कुंकू, हातात लाल बांगड्या आणि ओठांवर हलकी गुलाबी लिपस्टिक. अनुजा खूप सुंदर दिसत होती. तिला पाहताच राघवचं हृदय धडधडू लागलं. मग तो एक खोल श्वास घेत आत येतो. अजून झोपल्या नाहीत तुम्ही? तो बेडच्या दुसऱ्या बाजूला बसत म्हणाला. अनुजा त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली, सियाला झोपवत होते. राघव हसत म्हणाला, सिया तर तुम्हाला एक क्षणासाठीही एकटं सोडत नाही. तुम्हाला त्रास? अनुजा मध्येच त्याचं बोलणं तोडत म्हणाली, काय बोलताय तुम्ही? प्लीज पुन्हा असं बोलू नका. सिया सोबत तर माझं कोणत्या जन्माचं नातं आहे माहित नाही. तुम्ही असं बोलून मला परक करताय राघवजी. सॉरी अनुजा, पुढे अशी चूक पुन्हा होणार नाही. तुम्ही सांगितलं तर कान पकडून कोपऱ्यात उभं राहू का? त्याने जवळजवळ कान पकडत म्हटलं. त्याचं ते रूप पाहून अनुजाला हसू येतं. काय राघवजी, तुम्ही पण ना? ती हसत म्हणाली. राघवही हसू लागला. बरं, आता तुम्ही झोपा, मी तिथे सोफ्यावर झोपतो. असं म्हणत तो तिथून उठला. पण मग थोडा थांबून म्हणाला, झोपायला तर मी दुसऱ्या खोलीतही जाऊ शकतो, पण आईला गैरसमज होईल.
तुम्हीही थोडं प्लीज लक्ष ठेवा. इतकं बोलून तो आपली उशी उचलतो आणि सोफ्यावर जाऊन झोपतो. अनुजा मात्र त्याच्याकडे पाहतच राहते. तिला प्रत्येक प्रकारे समजून घेणारा जीवनसाथी मिळाला होता, पण अजून तिला त्या गोष्टीची जाणीव झाली नव्हती. राग इकडे अनुजा ही सियासोबत झोपते, पण तिलाही झोप येत नव्हती. दोघेही तसेच शांतपणे डोळे मिटून पडून राहतात. आजच्यासाठी बस एवढंच. उद्याच्या भागात आपण पाहू सम्राट आणि सुहाणीचे काही रोमॅन्टिक क्षण. आता तुम्हाला वाटत असेल की सम्राट आणि सुहाणी एक झाले, अनुजालाही राघव मिळाला, आता कथा संपली. पण तसं बिलकुल नाहीये मित्रांनो, कारण कथेत अजून खूप काही घडणं बाकी आहे. लवकरच विराटची एंट्री होणार आहे आणि ज्याने अनुजाला मारण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीलाही जाणून घ्यायचं आहे ना, तर मग कथा शेवटपर्यंत नक्की पहा. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? तुम्ही खुश आहात ना आजचा भाग ऐकून? खुश असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.